जय दुर्गे, जय अंबे, जय भवानी. काव्यरशी कहू मनमोहक मराठी मालवणी कविता या यूट्यूबच्या जागर नवदुर्गांच्या उपक्रमात मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो. मित्रांनो, या उपक्रमातील 7वे पुष्प नवदुर्गाच्या माळेतील 7वी माळ माता कालरात्री. माता कालरात्रीवरील आपण कविता ऐकणार आहोत. आजची कविता सादर करण्यात दुर्गा आहे आपल्या त्या सौ प्रियंका शिंदे जगताप. प्रियंका या मूळच्या मुंबईच्या, पण सध्या त्या मिशिसागा कॅनडा येथे स्थायिक आहेत. त्या फॅशन रेखाचित्रकार, लेखिका आणि कलोपासक आहेत. मुंबईत असताना त्यांनी अनेक लेखन स्पर्धांमध्ये भाग घेतलेला होता, यशस्वी झालेले आहेत. आता कॅनडामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, मराठी असतील किंवा हिंदी, त्या कार्यक्रमात, तसेच धार्मिक कार्यक्रमात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. प्रियंका मॅडमकडून कविता ऐकण्यापूर्वी आपण माता कालरात्रीविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. रक्तबीज राक्षसाला दंड करण्यास देवांना यश येत नसल्याने त्यांनी दुर्गादेवीला मदतीसाठी विनंती केल्यावर रक्तबीज राक्षसाला ठार करण्यासाठी दुर्गामातेने कालरात्रीचे भयंकर रूप धारण केले. भयंकर रूप. माता कालरात्रीचा रंग काळा भिन्न असून केस विस्कटलेले आहेत. 3 नेत्र असून गळ्यात दिव्य माळा शोभते आहे. तिच्या श्वासातून ज्वाळा निघत आहेत. मातेचे क्रुद्ध रूप पाहून राक्षस दैत्य पळ काढतात. मातेला पाहून राक्षस दैत्य पळ काढतात. मातेचे वाहन रासब म्हणजे गाढव आहे. मात्र खूप भयंकर दिसणारी कालरात्री माता भक्तांसाठी शुभदायी, मंगलदायी आहे. मातेचे दोन्ही उजवे कर भक्तांना वरदान आणि अभय देतात. तर वामकरांमध्ये मातेने एक हुक आणि तलवार धारण केलेली आहे. आग, पाणी, भूत आणि शत्रू यापासून ती भक्तांचे रक्षण करते. आग, पाणी, भूत आणि शत्रू यापासून ती भक्तांचे रक्षण करते. तसेच मृत्यूचे भय कमी करते, म्हणजेच भक्तांना सुखद मृत्यू देते. मातेला गूळ, नारळ, तीळ यांचा प्रसाद आवडतो. तर मातेच्या पूजेला रातराणी चमेलीची फुले ही असावीत. नवदुर्गा पूजनात माता कालरात्रीच्या पूजेचा 7वा दिवस मानला जातो. मातेची पूजा करताना भक्तांनी राखाडी किंवा करड्या रंगाचे वस्त्र परिधान करावे असा संकेत आहे. आता आपण सौ प्रियंका यांच्याकडून कविता ऐकूया. आपल्याला कविता आवडली तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींशी शेअर करा. कशी वाटली कविता आणि हा एकूणच उपक्रम ते लिहा. या उपक्रमातील इतर कविता, तसेच संतवंदना आणि संतदर्शन 2 उपक्रम आपण केलेले होते, ते आणि इतर कविता जवळजवळ 400 आहेत कविता चॅनलवर. त्या सवड मिळेल तेव्हा नक्की ऐका. तुमच्या काही सूचना असतील तर कळवा. आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर तो अवश्य करा. आता उद्या आपण 8व्या मातेचे दर्शन घेणार आहोत, नवरात्रीतल्या माता महागौरी. चला आता कविता ऐकूया. नमस्कार मंडळी, मी प्रियांका शिंदे जगताप. आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा, नवरंगी शुभेच्छा. आजचा रंग गडद निळा. आज आपण नवरात्रोत्सवानिमित्त जागर नवदुर्गांचा या उपक्रमात नवदुर्गांपैकी 7वी दुर्गा माता, माता कालरात्रीवरील माता कालरात्री ही प्रसिद्ध कवी श्री मनमोहन रोगे यांची अष्टाक्षरी रचना ऐकूया. चला तर मग. माता कालरात्री. वर्ण काळा 3 नेत्रे, वर्ण काळा 3 नेत्रे, केश सोडले मोकळे. स्वार रास भावरीती
असे निराळे सगळे. देव सारे त्रस्त होते, देव सारे त्रस्त होते, विनवते ते देवीला. रक्तबीज हा मातला, दंड दे माते दैत्याला. रक्तबीज राक्षसाला ठार करण्या हेतूने, रक्तबीज राक्षसाला ठार करण्या हेतूने काल रात्री रूप घेई माता दुर्गाई त्वरेने. श्वासातून येती ज्वाळा, श्वासातून येती ज्वाळा, नाम घेता पळे भीती. खल राक्षस पळती, खल राक्षस पळती, अशी मातेची माहिती. आग पाणी भूत शत्रू, आग पाणी भूत शत्रू, नच उरे मुळी भय. आग पाणी भूत शत्रू, नच उरे मुळी भय. काल रात्री शुभंकर, काल रात्री शुभंकर, आहे ती करुणामय, आहे ती करुणामय. गळा दिव्य माळा शोभे, गळा दिव्य माळा शोभे, विजे सम तेजोमय. भयंकर उग्रपरी, भयंकर उग्रपरी, भक्तांसाठी शुभमय. भयन उरे मृत्यूचे, भयन उरे मृत्यूचे, येई सुखद मरण. पीडा वेदना टळती, पीडा वेदना टळती, भक्ता मिळे संरक्षण. सर्व सिद्धीची कवाडे, सर्व सिद्धीची कवाडे, खुली करते भक्तांना. अंधकार दूर सारे, दावी प्रकाश तयांना. वरदाननी अभय, वरदाननी अभय, कर उजवे देणार. वाम हाती हुक एका, दुजा धरी तलवार. गूळ नारळ आणि तिळ, गूळ नारळ आणि तिळ यांची आवड मातेला. रात राणी चमेलीची फुले घ्यावीत पूजेला, रात राणी चमेलीची फुले घ्यावीत पूजेला. नवरात्री उत्सवात, नवरात्री उत्सवात दीन सातवा पूजेचा. नवरात्री उत्सवात दीन सातवा पूजेचा, करू पूजा मनोभावे, करू पूजा मनोभावे, घेऊ वरद मातेचा, घेऊ वरद मातेचा.